आपण MPSC चा सायन्सचा PYQ डिस्कस करूया। प्रश्न आहे विथ रिस्पेक्ट टू दी स्ट्रक्चर ऑफ DNA फॉलोइंग फोर स्टेटमेंट आर मेड, चूज द टू रेलेव्हंट स्टेटमेंट। ओके, पहिलं स्टेटमेंट आहे DNA इज मेड अप ऑफ टू लॉन्ग चेन ऑफ न्यूक्लियोसाइड्स, टू लॉन्ग चेन ऑफ न्यूक्लियोटाइड्स, ओके, कॉइल्ड इन अ हेलिक्स अराउंड द सेंट्रल ऍक्सिस। नंतर दुसरं स्टेटमेंट म्हणतं DNA इज मेड अप ऑफ टू लॉन्ग चेन ऑफ न्यूक्लियोसाइड्स कॉइल्ड अराउंड द सेंट्रल ऍक्सिस। आता बघा, स्टेटमेंट A आणि B हे सेम स्टेटमेंट आहेत, फक्त हा जो मधला एलिमेंट आहे हा काय केलाय, रिप्लेस केलाय। म्हणजे तुमच्या आन्सर मध्ये आयदर A असेल किंवा B असेल, दोघही एक सोबत असणार नाहीत। मग जिथे A आणि B आहे असं तुमचं आन्सर काय करा, फोडून टाका, असं तुमचं ऑप्शन काय करा, फोडून टाका, राईट। नंतर थर्ड स्टेटमेंट आहे किंवा C स्टेटमेंट आहे, two chain are complementary to each other so that adenosine is always paired with the thymine and cytosine is always paired with the guanine। तर जेव्हा तुम्ही DNA चं स्ट्रक्चर पाहिलं असेल तेव्हा तुम्हाला माहिती आहे ॲडेनोसाइट हे तुमचं ATCG, ॲडेनोसाइट हे तुमचं थायमाइन सोबत पेअर्ड असतो आणि सायटोसाइन हे तुमचं गुआनिन सोबत पेअर्ड असतं। जे बेसिक DNA ची इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे हे स्टेटमेंट काय असणार आहे, तुमचं C स्टेटमेंट करेक्ट असणार आहे। आता जिथे जिथे C आहे ते तुमचं आन्सर असायला पाहिजे, म्हणजे ऑप्शन क्रमांक B मध्ये C नाहीये म्हणून ते उडवून टाका, राईट। चौथं स्टेटमेंट आहे बघा, टू चेन आर नॉट कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर where adenine is paired with the uracil and cytosine is paired with the guanine। आता तुम्हाला माहिती असायला पाहिजे RNA मध्ये युरासिल नावाचा कंपोनेंट येतो, DNA मध्ये येत नाही, म्हणून D स्टेटमेंट काय तुमचं रॉंग आहे। D स्टेटमेंट रॉंग आहे, त्याला उडवून टाका, यू विल गेट युअर आन्सर। आणि आन्सर काय, 3A and C स्टेटमेंट आर रिलेव्हंट। अशाच मोर रिलेव्हंट इन्फॉर्मेशन साठी डायरेक्शन अकॅडमीला काय करा, सबस्क्राइब करा। थँक्यू।